बदलापूरच्या खरवई MIDC मध्ये असलेल्या VK केमिकल या रासायनिक कंपनीत गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली होती। सुरुवातीला कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या रासायनिक टँकरला आग लागली आणि नंतर ही आग कंपनीमध्ये पसरल्याची माहिती कंपनीतील कामगारांनी दिली। यावेळी झालेल्या प्रचंड स्फोटाने जवळपास 4 ते 5 किलोमीटर परिसर हादरून गेला। या स्फोटात 4 ते 5 कामगार गंभीर जखमी झाले असून एका कामगाराचा मृत्यू झालाय। बदलापूर अंबरनाथ पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांनंतर ही आग आटोक्यात आणली। सुरक्षेची कोणतीही काळजी कंपनी प्रशासनाने घेतली नसल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जाते। आग विझल्यानंतर कंपनीच्या परिसरात केमिकलचा उग्र दर्प पसरल्याने परिसरातील नागरिकांना दिवसभर त्याचा त्रास झाला। कंपनीत झालेल्या स्फोटानंतर एक मोठी लोखंडी अवजड वस्तू रहिवासी इमारतीमध्ये जाऊन पडली। इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील गॅलरीचा स्लॅब तोडून ही वस्तू आतमध्ये शिरली, त्यामुळे स्फोटाची तीव्रता लक्षात येते। एवढी जोरात लागली। एवढी जोरात लागली। बघतो या ठिकाणी हा जो झालेला प्रकार अत्यंत भयावह असा हा या ठिकाणी इन्सिडेंट झालेला आहे। सकाळी 4:30च्या दरम्यान आपल्याला वर्दी आली की बाबा कंपनीमध्ये असं ब्लास्ट झालेला आहे आणि आग लागलेली आहे। या ठिकाणी आल्यानंतर बघतो आपण तर पूर्ण ह्या 3 कंपन्या आहेत। पाठीमागे जी मेन कंपनी दिसते आपल्याला VK केमिकल कंपनी आहे। ह्यामध्ये जे बॉयलर आहेत, मोठे 2 बॉयलर आहेत, त्यामध्ये अतिभव्य म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये स्फोट झाला आणि सोबतच फायरसुद्धा झाली। हायली फ्लेमेबल केमिकल आतमध्ये होते। प्रोसेस चालू होती, नाईट शिफ्टला काम सुरू होतं। एकूण 5 कामगार आतमध्ये होते प्राथमिक माहितीनुसार। त्यापैकी 4 कामगार जे होते ते पहिलेच इंज्युअर्ड झाले होते, त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं। आणि आज बाजूला जी कंपनी आहे रिको केमिकल आणि तिकडून फाईन केमिकल नावाची आणि पाठीमागची ती आपण बघतोय ते 2 कंपन्या म्हणजे टोटल 4-5 कंपन्या यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या होत्या। आगीची जी तीव्रता होती अत्यंत प्रचंड असल्यामुळे आपण तात्काळ आनंदनगर MIDC, अंबरनाथ अग्निशमन दल आणि उल्हासनगर महापालिका यांचीसुद्धा मागवली मदत। त्याचबरोबर खाजगी टँकर पाण्याची त्यांचीसुद्धा मदत घेण्यात आली आणि पूर्ण 2 तासामध्ये 2-2.25 तासामध्ये आग पूर्ण विझवण्यात आली। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल।